श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. जय श्री भोलेनाथ. जय श्री शिवशंकराय नमः. आज आपण शिवलीलामृताचा 12वा अध्यायाचं कथासार पाहणार आहोत. या 12व्या अध्यायामध्ये भस्मासुराचा वध आज आपण पाहणार आहोत. श्री शिवलीलामृत अध्याय 12वा. सूत अशा प्रकारे शिवकथा सांगत होते व श्रोते त्यात रममाण होऊन ऐकत होते. सूत म्हणाले, सज्जन हो, पुढील कथा ऐका. दक्षिण देशाला अमंगळ नामक गाव होते. तेथील लोकही अमंगळ म्हणजे अधर्मी होते. त्याच गावात एक विदुर व एक बहुला नामक ब्राह्मण जोडपे राहत होते. ते दोघेही अनितीच्या मार्गाने वागत होते. पती वैश्याच्या अधीन झाला होता व पत्नी व्यभिचार करी होती. विदुर मरण पावल्यावर त्याच्या पापकर्मामुळे यमयातना भोगून तो पिशाच योनीस आला व विंध्यचळ पर्वतावर भुकेने व्याकुळ होऊन पिशाच होऊन संचार करू लागला. इकडे त्याच्या मृत्यूनंतर बहुलेस एक मुलगा झाला. त्याचा पिता कोण हेही तिला माहीत नव्हते. ती काही यात्रिकांबरोबर गोकर्ण क्षेत्री गेली. तीर्थस्नान करून गोकर्णाचे दर्शन घेतले. तेथे पुराण कथा चालू होती. ती ऐकण्यास बसली. नेमके व्यभिचारिणी स्त्रियांना मरणोत्तर यमदूत कशा यातना करतात, अनेक शिक्षा देतात, निरूपण पुराणिकांनी सांगितले. तिला पश्चाताप झाला व पुराणिकाला भेटून सर्व आपणाकडून घडलेले पाप सविस्तर सांगितले. नंतर त्या पुराणिक ब्राह्मणाने तिला शिवमंत्राचा उपदेश देऊन शिवलीलेच्या कथा सांगितल्या. त्या योगे ती शिव उपासना करून पवित्र होऊन शिवकृपेने दिव्य विमानी बसून गेली. तिचा उद्धार झाला. शिवचरणी जागा मिळाली. पार्वतीच्या उपदेशाने ती पर्वतावर जाऊन पिशाच पतीला शिवकीर्तन ऐकून त्याचाही उद्धार केला. सूत पुढे भस्मासुराची कथा सांगतात. एकदा भगवान शंकर अंगाला भस्म लावित असता त्यात खडा सापडला व त्यातून एक राक्षस उत्पन्न झाला. त्यास भस्मासूर असे नाव देऊन रोज नवीन चिताभस्म आणून देण्याचे काम सांगितले. त्याप्रमाणे त्याने केले. परंतु पुढे तो उन्मत्त होऊन आपण त्रिभुवनावर राज्य करावे असा त्याच्या मनात विचार आला. त्याने भस्म कुठेच मिळत नाही म्हणून शंकरास सांगितले. तेव्हा मला वर द्या, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म होईल. पार्वतीने विरोध करूनही शंकराने त्यास वर दिला. तो उन्मत्त होऊन सर्वांना भस्म करू लागला. देवगणादी सर्व भयभीत झाले व त्यांनी श्री विष्णूची प्रार्थना केली. विष्णू सर्वांना घेऊन कैलासास शंकराकडे गेले. तेवढ्यात भस्मासुरही तेथे आलाच. शंकराच्या मस्तकावर हात ठेवण्यास धावला व पार्वतीची मागणी करू लागला. विष्णूने मोहिनीचे रूप घेतले व शंकराने वटवृक्षाचे रूप धारण केले. भस्मासूर मोहिनीला पाहून मोहित झाला. त्याला मोहिनीचे लग्नापूर्वी नृत्य करायला सांगितले. त्याप्रमाणे मोहिनीने आपल्या मस्तकावर हात ठेवला तसा त्यानेही आपल्या मस्तकावर हात ठेवताच भस्म झाला. भगवान शंकरावरील संकट टळले. सर्वांनी विष्णूची स्तुती केली. अशा प्रकारे आज आपण श्री शिवलीलामृत अध्याय 12वा कथासार वाचले. यामध्ये आज आपण भस्मासुराचा वध ऐकला.